नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मजेत काय म्हणणार, कारण आजचाच आपला विषय मित्रांनो असाच आहे, गंभीर आहे विषय. कारण जगात युद्धजन्य परिस्थिती आणि भारतात होणारा परिणाम, सत्य काय आपण हे आज जाणून घेऊया. बरेचशा सुरक्षा रक्षकांचे मेसेज आले की साहेब याच्यावरती काहीतरी आपण विषय घ्या आणि काय ती सत्य परिस्थिती ठेवा. आपण भारतीय, पहिले तर भारतीय नागरिक आहोत आणि खास करून आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. हे राष्ट्र शिवछत्रपतींचे असे मावळे आपण आहोत आणि असं घाबरून चालतं का? जगामध्ये परिस्थिती चालू आहे, पण भारतात आहे का? नाही. अनेक वेळा राजांच्यावरती अशी परिस्थिती उद्भवली होती, पण शिवाजी महाराज कधी डगमगले नाहीत, कधी हार पत्करली नाही. त्यांनी संयमाने प्रत्येक संकटाला तोंड दिलं. मित्रांनो, आठवा ती संकट, अशी संकटामधून महाराज सुटून गेलेत. अशा संकटातून कित्येक संकट त्यांच्यावरती ओढली होती. त्याच महाराष्ट्रात, त्याच छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण आहोत. त्यांनी आपल्याला काय शिकवण दिली? संयम. आणि आपण काय संयम बाळगतोय का आपण संयम? थोडासा विचार करणं जरुरीचं आहे की सध्या परिस्थिती काय चालू आहे. हां, जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. आता युक्रेन त्याचं युद्ध चालू होतं, त्याच्यानंतर आता इराण, हे सगळ्या काही गोष्टी आल्या. अमेरिका त्याच्यामध्ये, अमेरिकेने तर एवढं स्वतःचं नुकसान करून घेतले की काय विचारू नका. ते म्हणतात ना, स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेणे. ते इराण ऐकणं झालं. एवढासा देश कसं ऐकल? त्यांची जी नीती आहे ती नीती छत्रपती शिवाजी महाराजांनी पहा, थोडंसं टायमिंग, वेळ कसे काय साधता, सगळ्या काय गोष्टी थोडासा विचार करा त्या बाजूनी. पहा, ते देश ऐकतोय का? नाही ऐकत. आजही एवढ्या बलाढ्य अमेरिकेला तो देश ऐकत नाही. मग आम्ही काय करायला पाहिजे? सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे प्रत्येक देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये काय होतं, अफवावरती लगेच विश्वास ठेवला जातो, पटकन विश्वास ठेवला जातो. काही गोष्टी घडतात न घडतात तोपर्यंत आमच्या इथे एवढ्या वेगाने गोष्टी घडत असतात की काय विचारू नका. इतक्या वेगानं म्हणजे अमेरिकेतून तिथून विमान निघालं की आमच्या इथं सगळं काय म्हणजे ते विमान पोहोचलं आणि सर्व काय झालं, अशी परिस्थिती आहे. ते विमान पोचायचं पण असतं, त्याचं काय होणार नाही होणार ते माहिती पण नाही आहे, पण इकडं अफवा पसरायला सुरुवात होते. अशी आपली परिस्थिती आहे मित्रांनो. आणि अफवावरती का विश्वास ठेवायचा? सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घ्यायची का? पहिले जे न्यूज चॅनल आहे ते पाहणं बंद करा, सोशल मीडिया बंद करा. सोशल मीडिया, आत्ताच एक उदाहरण देतो. भारत आता T20 वर्ल्ड कप जिंकला आणि जिंकल्यानंतर प्रथमतः असा प्लेयर जो T20 वर्ल्ड कपमध्ये T20च्या रेंजमध्ये नंबर 1 कोण? हा, आपले शर्माजी. 0-0-0 आणि लास्ट मॅचमध्ये त्यांनी ज्या 50 धावा केल्या त्या कशा काय? आणि त्याचं जे उत्तर होतं ते उत्तर त्याला टीम संपूर्णतः सपोर्ट करत होते. हा ठीक आहे, तू आज नाही खेळलास, पुढच्या मॅचमध्ये खेळणार, तू खेळणार, तू चांगला करणार. टीमनं सपोर्ट दिला आणि सांगितलं की बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवरती बिलकुलही विश्वास ठेवू नको. बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर ठेव, लांब ठेव, असं त्याचं स्टेटमेंट आहे. मग पहा मित्रांनो, त्यानं कुणाचं ऐकलं? आपले कोच, आपले कप्तान, आपले सिनियर खेळाडू आहेत त्यांचं ऐकलं आणि भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. ज्या 6 ओव्हरमध्ये जी खरोखरच आपण ती मॅच जिंकलो, त्या 2 प्लेयरनं, आपले संजू सॅमसन आणि त्यांनी खेळले त्याबद्दल काय वादच नाही मित्रांनो. तिथेच खरी मॅच जिंकली. त्या 2 प्लेयरने अतिशय उत्तमरित्या खेळ केला. संयम आणि इतर गोष्टीपासून लांब राहणे, हा संदेश आहे मित्रांनो. आता आपण या भारतामध्ये काय त्याचा परिणाम आहे का? आता भारतामध्ये तेलजन्य, आपण कच्चं तेल घेतो आणि त्याच्यापासून रिफायनिंग वगैरे सगळ्या काही गोष्टी करतो. कच्च्या तेलापासून आता जर आपण बनवलं तर काय काय गोष्टी असतात त्याच्यापासून, आपल्या घरगुती तेलापर्यंत आलं. मला एक कळत नाही, आपण काय मागवतोय बाहेरच्या देशातून आणि आपल्या देशामध्ये काय पिकतं, आपल्या देशामध्ये काय आहे. बरं, भारत सरकारने आपली भूमिका कशा पद्धतीने मांडली हे आपण पहिलं जाणून घ्या. भारत सरकारने सांगितले की आपल्याकडं तेलाचा साठा, आणि आहेच, खरोखरच आहे आपल्याकडं. 3 महिने आपल्याकडं काही जरी झालं तरी आपल्याकडंचं तेल काही संपत नाही, एवढं तेल आपल्याकडं आहे. गॅस सिलेंडर तेही आहे आपल्याकडं. आपल्याकडे कोणती परिस्थिती अशी नाही, सर्व काही आहे.
प्रत्येक देश सोनं आता घेऊन हे जपून ठेवते सोनं. प्रत्येक देशात चालू आहे. चीन, अमेरिका असू देत, जपान असू दे, भारत असू दे, सोन्यावरून सगळा पण नंतरचा व्यापार, नंतरची गोष्ट नंतर आहे. परंतु सध्या जगामध्ये काय परिस्थिती चालली आहे त्याच्या पुढे एक पाऊल भारत आहे. पण भारतातले नागरिकांनी त्यावेळेस आपल्या देशाच्या सरकारच्या सोबत राहणं फार जरुरीचं आहे मित्रांनो. आपण युद्ध पाहिलेत, 65 युद्ध, 71 युद्ध आपण पाहिले. त्यावेळेस संपूर्ण देश त्या शासन सरकारच्या पाठीशी उभा राहिला. आपण असाही दुष्काळ पाहिलेला आहे की अमेरिका किंवा इतर देशामध्ये जे लाल गहू जे प्राण्यांना घालतात ते गहू आपण मागवून त्या ठिकाणी आपण जगलो आहे की नाही, जगलो आहे ना. असंही परिस्थिती आपल्यावरती उद्भवली. त्याही परिस्थितीमधून आपण पुढे गेलो आहे. आज ती परिस्थिती आहे का? नाही. परंतु शासनानं सुद्धा, मला सरकारची विनंती आहे, खास करून महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असू देत, यांनी एक तासाला आपलं नोट प्रेस बाहेर काढावी. काय घटना घडतात आणि काय नाही हे सगळे जनतेला सांगावं, सांगितलं पाहिजे काय सध्या परिस्थिती आहे. परंतु जनतेने थोडासा संयम ठेवायला पाहिजे मित्रांनो. आपण कच्चं तेल घेतो, त्याच्यापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल म्हणजे ते तापवल्यानंतर बाबा 80 डिग्री, 120 डिग्री, 300 डिग्री, 400 डिग्रीपर्यंत तापवल्यानंतर त्याच्यातून कोणतं ऑइल बाहेर येतं, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, या सगळ्या काही गोष्टी. लास्ट राहतं ते डांबर. ह्या सगळ्या गोष्टी त्या कच्च्या तेलातून निर्माण होतात मित्रांनो. बरोबर आहे की नाही? मग आपल्या खाद्यतेलावरती काय परिणाम आहे? खाद्यतेल, सूर्यतेल, आपल्या इथं सूर्य आहेच ना, सूर्यफूल. आपल्याकडे शेंगदाणा भरपूर प्रमाणामध्ये आहे, काय आवश्यकता नाही. आपल्याकडे सोयाबीन तेल, सोयाबीन आपल्याकडं मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र 2 नंबरचा आहे सोयाबीन पिकवण्यासाठी. कुठे आपल्याकडे कमी आहे? तरीही झुंबड लागले. आणि त्याचं तुम्ही म्हणणार साहेब काय तुम्ही सांगताय, तेल मिळणं झालं आहे, 100 रुपयाची पिशवी आता 200 रुपये झाली. होणारच. ज्याला इकॉनॉमिक माहिती आहे त्याला हे समजून येईल मित्रांनो. ज्या ठिकाणी मागणी तसा पुरवठा हा तुटवडा झाला तर त्या ठिकाणी मागणी जर वाढली तर त्याचा हमखास जी किंमत आहे ती वाढतेच. हे इकॉनॉमिक आपल्याला शिकवतं. ज्या ठिकाणी आपल्याला जरूरत आहे तरच ती वस्तू खरेदी करा मित्रांनो. अन्यथा जरूरत नाही आहे, तुम्हाला माहिती आहे की आम्हाला हे महिनाभर पुरणार आहे, अजिबात खरेदी करू नका. आवश्यकता नाही ती गोष्टी खरेदी करण्याची मित्रांनो. तत्काळ माझी तर हात जोडून विनंती आहे, अजिबात त्या भानगडीत पडू नका मित्रांनो. तुम्ही बिलकुल पडायची जरूरत नाही. आपल्यात काय होतं माहिती आहे का? पॅनिक, घाबरून आपण ज्या ठिकाणी एका घरामध्ये 2 किलो 3 किलो लागतात तिथे 5-7 किलो तेल खरेदी करतात. मग विचार करा, एकाच घरामध्ये 5-7 किलो जर खरेदी करायला लागले, असंख्य महाराष्ट्रामध्ये, असंख्य भारतामध्ये एकाच वेळेस जर खरेदी केली तर तिथे राहणार काय? मार्केटमध्ये येणार कुठून ते? ज्यावेळेस मार्केटमध्ये इथं 10 किलो खपत होतं त्या ठिकाणी 10 किलो नाही, आता 100 किलोची मागणी आहे. 100 किलो एकाच वेळेस येणार कुठून? अशी परिस्थिती निर्माण होते एकाच वेळेस सगळे झाल्यानंतर. सिलेंडरच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच झालं. प्रत्येकाच्या घरात बघा एक सिलेंडर आहे, तरीही आम्हाला अजून एक पाहिजे अशी जी मागणी होते. मग मागणी वाढत जाते आणि याचा परिणाम होतो. आपण पॅनिक न होता आपण थोडासा संयमानं राहिलात ना मित्रांनो. महाराजांनी आपल्याला संयम शिकवला ना मित्रांनो. परवाच आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 11 मार्च 1689 साली महाराजांचा देह ते आठवलं तरीसुद्धा दुःख होतं मित्रांनो. सर्वांनाच होतं. आपल्याला काय 40 दिवस यातना सहन केल्या महाराजांनी. अहो या रयतेसाठीच नाव महाराजांनी एवढं सर्व काय सहन केलं. कुणासाठी? आपल्यासाठी. आपण एवढंसं सहन करू शकत नाही, एवढ्याशा गोष्टी करू शकत नाही. छोट्याशा तर गोष्टी आहेत आपल्याकडून, करायला पाहिजे ना. आपण कुठे कमी पडत आहोत? आपण काय केलं पाहिजे? आपल्या आसपासच्या जी जनता आहे त्यांनासुद्धा आवर्जून हात जोडून सांगा मित्रांनो, पॅनिक न होता अशा सगळ्या काही गोष्टीमध्ये आपण संयमानं राहायला पाहिजे. कुठेही भारतामध्ये कोणत्याही गोष्टीचा तुटवडा नाही, बिलकुल नाही. तुम्ही भारत सरकारच्या वेबसाईट आहेत, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट, त्याच्यावरती जाऊन चेक करा, तुम्हाला संपूर्णतः माहिती मिळेल मित्रांनो. आणि आता सध्या मिळते ना सर्व काही गोष्टी. अतिरिक्त खरेदी करण्याच्या कोणीही भानगडीत पडू नका, हा संदेश तुम्हाला देतो. आता युद्धजन्य परिस्थिती आहे, भारतानं भूमिका घ्यायला पाहिजे होती. जगाच्या पातळीवरती कोणी काय भूमिका घ्यायची, भारत नेहमी घेतच आला आहे मित्रांनो. आता काय भूमिका घ्यायची आणि कुणाच्या बाजूनं काय बोलायचं, न बोलता तटस्थ राहणं हेच एकमात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये दिसून येतं ना. अमेरिकेच्या बाजूनं त्या अमेरिकेला तर काय म्हणावं. आपलं मित्रांनो काय कोणी खरेदी करावं? आता तुम्ही काय खरेदी करावं?
किंवा काय नाही हे मी कोण सांगणार, असं पण आहे की नाही. परंतु प्रमाणामध्ये खरेदी करा हे तर मी सांगू शकतो, आहे की नाही. असंच झालं त्या अमेरिकेचं. अमेरिका म्हणते भारतात येऊन की तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करा. बंद कधी केलं होतं? बंद कधी केलं होतं? आपण कमी प्रमाणामध्ये खरेदी करत होतो, बंद नव्हतं केलं ना. आपला प्रश्न आहे मित्रांनो, ते ह्या देशातून खरेदी करायचं का तेव्हा त्या देशातून खरेदी करायचं. बरं ते डॉलरमधून खरेदी करायची का रुपयामधून खरेदी करायची का रुसियनमधून कसं खरेदी करायचं ते भारत आणि ते 2 देश बघून घेतील ना. अमेरिकेला काय पडले, आपल्याच देशात येऊ. तरीही आपलं सरकार काहीही न बोलता तटस्थ आणि शांत आहे मित्रांनो. शांत आहे याचा अर्थ असं नाही आहे, शांत आहे याचा अर्थ असं नाही महाराजसुद्धा शांतच राहायचे. गड किल्ले हिसकावून घेतले गेले, ताबा मिळवला, महाराज शांत राहिले. माहिती होतं ते काय पळून दिल्लीला घेऊन जाणार नव्हते. महाराजांना माहिती होतं संयम हा खूप मोठी शक्ती आहे मित्रांनो. संयम बाळगा, संयमन राहा, ही खूप मोठी शक्ती आहे. आणि भारत देश आता त्याच परिस्थितीमध्ये आहे. संयम बाळगला तर खूप मोठी शक्ती आहे. जगाच्या पाठीवरती भारत आत्ता इतक्या गतीने चालला आहे की आम्ही विचार करू शकत नाही. जग हादरून गेले सगळ्या काही गोष्टी. आणि आपल्यात कृषीप्रधान असल्यामुळे आपल्या कोणत्याच गोष्टीचा तुटवडा पडत नाही मित्रांनो. अशी आपला भारत देश आहे. विविधजन्य परिस्थितीमध्ये भारतानं सगळ्या काही परिस्थिती पाहिल्यात, हाताळल्यात. आणि हे काही नवीन नाही आपल्यासाठी. हे युद्ध वगैरे सगळ्या काही गोष्टी, युद्धानं कुणाचंच भलं होत नाही हे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो. सर्व काही खर्चच आहे. कोणत्या देशावरती ते देश युद्धजन्य परिस्थिती निर्माण करतात त्या देशावरती ही परिस्थिती आहे मित्रांनो. काही देशामध्ये कशी परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्याकडे पहा, आपल्या आसपासच्या देशामध्ये पण पहा, झालं सर्व काय. पण भारतामध्ये तसं होणे नाही. खूप चांगली परिस्थिती आहे आपली मित्रांनो. आपण सगळ्या काही जे आपले सैन्य दल आहेत, जे आपले इंटेलिजन्स आहेत, खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. सरकार हे आपल्या पद्धतीने काम करते. ह्या शासनाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. सध्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपण तोंड दिलं पाहिजे, सामोरे गेलं पाहिजे. जी परिस्थिती आहे ती आहे, सत्य परिस्थिती आहे, त्याला सामोरे हे जाणं आपलं काम. म्हणूनच मित्रांनो तुर्तास थांबूया. या सगळ्या काही गोष्टी, युद्ध हे लवकरच संपेल. अपेक्षा करूया की लवकर संपावं. आणि जी काय परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीचा परिणाम हा सर्वांच्यावरती होतोच. तुम्ही पाहिलं असेल की आपल्यावरती परिणाम झाला, आपल्या सर्वच गोष्टीवरती परिणाम होतोच. स्वाभाविक आहे. प्रत्येक जगामधला असं कोणताच देश नाही की त्याच्यावरती तो परिणाम होणार नाही. होणार हे स्वाभाविक असतं. त्या परिस्थितीला तोंड देण्याकरता आपण सामोरे हे गेलंच पाहिजे, जायलाच पाहिजे. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणही सर्वांनी ज्या काय खोट्या न्यूज आहेत त्या पसरवू नये. व्हॉट्सअप फेसबुकद्वारे तर बिलकुल नाही. ज्या काय गोष्टी असतील त्या आपल्याला समजल्या तरच त्या फॉरवर्ड करा. नाही समजल्याचे तज्ज्ञ आहेत त्यांना विचारा की ही खरोखरच आहे का. पर्सनली त्यांना पाठवा, पर्सनली त्यांना विचारा की ही गोष्ट खरी आहे का. आणि असेल तरच त्याला फॉरवर्ड करा, अन्यथा करू नका. बिलकुल ही अशा काही गोष्टी करू नका. एकमेकाला सहाय्य करा, एकमेकाला थोडंसं सावरून घ्या सगळ्या काही गोष्टी. याच गोष्टी महाराजांनी आपल्याला शिकवल्यात आणि त्याच राज्यामध्ये आपण जन्मलो आहे आणि आपण त्या पद्धतीनं राहणार ही मला विश्वास आहे की माझे हे सुरक्षारक्षक बांधव जे आहेत ते सुरक्षारक्षक म्हणून प्रत्येक संकटामध्ये आपण आपल्या ज्या काही समाज आहे त्याच्यामध्ये वावरत असतो. आणि आपण पुढे येऊन आपल्या समाजामध्ये जे कोरोना काळामध्ये आमच्या सुरक्षारक्षकांनी केले की पुढे येऊन संकटाला पुढे येऊन तोंड दिलं, अशाच या परिस्थितीमध्ये सुद्धा संपूर्णतः पुढे येतील. प्रत्येकाने मेसेज टाईप करा की घाबरून जाऊ नका. प्रत्येकाने मेसेज टाईप करा, घाबरून जाऊ नका. आपल्या समोर आपल्या आजूबाजूच्या जे काही मित्र असतील त्यांना सांगा घाबरून जाण्याची कोणतीही परिस्थिती सध्या उद्भवलेली नाही. सध्या आपण शांत राहा. हा संदेश सर्वांच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.